केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आहे। त्यांनी प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ काढलेल्या प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। विकास कामांच्या जोरावर जनता काँग्रेसला नक्कीच विजय करेल असा विश्वास देखील मनोहर शिंदे यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेसचे नेते आणि मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी व प्रचार रॅलीवर भर दिला आहे। काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ मनोहर शिंदे यांनी प्रचार रॅली काढली होती। गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसच्या माध्यमातून मलकापूर शहरात विविध विकास कामे झाली असून या विकास कामांचा डंका देशात आणि राज्यात देखील आहे। आम्ही विकास कामांच्या जोरावर या निवडणुकीला सामोरे जात असून मलकापूरची जनता नक्कीच काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहून काँग्रेसला विजय करेल असा विश्वास देखील मनोहर शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। हो काँग्रेस सारी कमाल भारी विकासाचा गाजा वाजा पृथ्वीराज बाबांचा विजय असो काँग्रेस सारी कमाल भारी विकासाचा गाजा वाजा मनोहर भाऊ जाणता नेता मलकापुराचा हो राजा आहो राजा आहो राजा मनोहर भाऊंचा मत आम्ही काँग्रेसला देणार मत आम्ही हाताला देणार मत आम्ही काँग्रेसला देणार मत आम्ही हाताला देणार आहो चॅलेंज घेतला पाऊल टाकला मागे नाही भाऊ हटला बघून भाऊंच्या कामाची गती आसमान हो झुकला। 27 तारखेला मलकापूर नगर परिषदेची पहिली निवडणूक होऊ घातलेली आहे। त्या अनुषंगानं आज प्रभाग 4 मध्ये आम्ही प्रचार करतोय। या शहराच्या प्रथम नागरिकच्या उमेदवार नगराध्यक्षाच्या नीलम धनंजय येडगे आणि प्रभाग 4चे आमचे सहकारी मित्र माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव आणि भारती पाटील वहिनी हे आम्ही आणि सर्व असंख्य कार्यकर्त्यांसह सकाळपासून आम्ही प्रत्येक घरामध्ये भेट देतोय। गेल्या 10 वर्षामध्ये नगर पंचायतीच्या माध्यमातून केलेली विकास कामं आणि आदरणीय आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं मार्गदर्शनाखाली उभारलेला विकास हा लोकांसमोर आम्ही घेऊन जातोय। अनेक योजना आपण अशा राबवल्यात की त्याच्यामुळं ह्या शहराचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं, किंबहुना अनेक शहराच्या पदाधिकाऱ्यांनी मलकापूरला भेट दिली। विशेषतः आमची मलकापूरची जगप्रसिद्ध 24/7 पाणी योजना असेल, मुलींची प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान बस सेवा असेल, मुलींची कन्यारत्न योजना असेल, सोलर सिटी आहे, घनकचरा व्यवस्थापन आहे, सांडपाणी प्रकल्प योजना आहे, महात्मा गांधी अपंग आधार योजना असेल आणि अनेक उपक्रम असे राबवलेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समोर एक आम्ही आदर्श निर्माण केलेला आहे। आणि हे सर्व करण्यामध्ये जी सगळी टीम आमची आहे, सर्व माझे नगरसेवक आहेत, कर्मचारी आहेत आणि विशेषतः सर्व नागरिकांचा आणि विशेषतः महिलांचा फार मोठा प्रतिसाद आम्हाला यामध्ये मिळालेला आहे। गेले 10 वर्ष जे काम उभं केलेलं आहे विकासाचं, ते काम घेऊन आम्ही जनतेपर्यंत जातो आणि विकासावर आधारित आम्ही लोकांना या निवडणूक मते मागत आहोत। आज जर लोकांचा रिस्पॉन्स पाहिला, लोकांची प्रतिक्रिया उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे किंवा गेली 10 वर्ष जे मलकापूरने अचीव केलेलं आहे किंवा जे साध्य केलेलं आहे ते इतर कुठल्याही शहराला साध्य करता आलं नाही। त्यामुळे मला खात्री आहे की येत्या 27 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे 20 उमेदवार नगराध्यक्षासह प्रचंड मताने निवडून येतील आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक संदेश जाईल की आता बघ पुन्हा म्हणजे काँग्रेस करता या राज्यामध्ये देशामध्ये चांगले दिवस आलेले आहेत। गेले 10 वर्ष आम्ही काँग्रेसच्या मध्ये इथं काम करतोय। आपण राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मुंडाळकर काकांचा गट असेल, काँग्रेसची विचारधारा बरोबर घेऊन आपण निवडणूक लढतोय। पण निश्चितपणानं ही निवडणूक काँग्रेस पक्ष सर्व उमेदवार विजयी होतील याची मला पूर्ण खात्री आहे। प्रभाग 4ची प्रचार फेरी आहे। खरं तर ही फेरी करत असताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या दूरदृष्टीचं योग्य पाऊल ठेवून आपल्या विकासाचे महामेरू आमचे आदरणीय मनोहर भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वानं आम्ही आज या मलकापुराच्या जडणघडणीमध्ये जो सहभाग आहे, जो विकास झालेला आहे आणि त्याची जी प्रेरणा मिळाली ते आदरणीय भास्कररावजी शिंदे यांची जी काम करण्याची वृत्ती, जे त्यांचं जे ध्येय, जे स्वप्न ते पुरं करण्याचं काम भाऊनी केलेलं आहे। आणि त्या माध्यमातून गेल्या
पंचवार्षिकला जे आमच्यावर लोकांनी जो विश्वास दाखवला आणि 17-0 केलं, मी एवढंच सांगेन, आज आम्ही ज्या प्रचार फेरीमध्ये फिरत असताना इथल्या मतदार अनेक तालुक्यातून अनेक भागातून आलेली तर आमचे सर्व समाज बांधव राहतात, एकीने राहतात आणि सर्वजण म्हणतात भाऊ काळजी करू नका, बाबा काळजी करू नका, आम्ही 100% तुमच्या विकासाच्या मागावर आणि विकासाच्या कामाचा अजेंडा असाच डौलान राहू दे. आमचा आणि मतदारांना सुद्धा पूर्णपणे ठाम विश्वास आहे की 20-0 शिवाय झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा या मलकापुराचं नाव राज्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात गाल्याशिवाय राहणार नाही, अशी मी या ठिकाणी आपणाला ग्वाही देतो. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.